हॅलो फ्रेंड, तर आज आपण कटोरी ब्लाऊजचे कटिंग करणार आहोत. तर इथं डबल घडी करून घेतले आहे पिसे आणि या साईडला बंद बाजू आहे. तर इथं आपण सर्वात आधी सरळ करून घेऊ कापड, तिरकस असते ते. इथं एक लाईन सरळ करून घेऊ आणि तिथून असं माप टाकणार आहोत. तर इथं आपण उंची टाकणार आहोत ब्लाऊजची. तर 13 आहे ब्लाऊजची उंची, तर इथं 14 घेतले आहे. दोन्ही साईडला मोजून घेऊ आणि इथं एक लाईन असं ड्रॉ करून देऊ. त्यानंतर इथं शोल्डर आहे 5.5 इंच. इथं खाली पण मोजून घेऊ 5.5. आर्महोल आहे इथं आपला 6 इंच. इथे पण 6 इंच मोजून घेऊ. इथं बॉक्स तयार करून घेऊ. इथं 6 इंच घेतले आणि इथं मध्ये भाग काढू. 38 साईजचा चौथा भाग येतो 9 इंच. तर इथं 9 इंच घेतले आहे आणि त्यानंतर 1.5 इंच शिलाईन घेतली आहे. इथं शोल्डर पट्टी घेतली आहे 3.5 इंच. या साईडला 32चा कंबर आहे, तर इथं 8 इंच आला. 1 इंच डागसाठी आणि 1.5 इंच शिलाईसाठी. ही लाईन ड्रॉ करून घेऊ. इथं बरोबर असं जोडून घेऊ. इथं शेप देऊन देऊ. इथं मागचा गळा आहे 6.5, तर इथं 7.5 घेतला आहे. इथं रुंदी घेतली 2.25. इथं बॉक्स तयार करून घेऊ. गोल गळा देऊ. इथं गोल आकार असं. आता इथं 1/2 इंच कमी करू या साईडने. इथे मध्ये भाग काढू असं बरोबर आणि 4 इंच वरती घेऊ. इथं दोन्ही साईडला अर्धा इंच घेतला आणि अशी तिरकस लाईन ड्रॉ करून घेऊ. इथं तिरकस लाईन इथं ड्रॉ करून घेऊ. आता हे कट करून घेऊ. आता पुढच्या भाग कटिंग करत आहोत. तर इथं उंची घेतली 14 इंच. इथं लाईन ड्रॉ करून घेऊ. त्यानंतर इथं शोल्डर घेतले 5.5. इथे पण 5.5 घेतले. आर्महोल आहे 6 इंच. इथे 6 इंच घेतले. इथे बॉक्स तयार करून घेऊ. 3.5 घेतले शोल्डर पट्टी. इथे मध्ये भाग काढू 3 इंच. इथे 9 इंच घेतले. 2 इंच शिलाईसाठी.
इथं 1.25 इंच घेतले. गोलाकार देऊ इथं. पुढचा गळा आहे 5.5 तर 6 घेतले इथं. 2 इंच रुंदी घेतले. बॉक्स तयार करून घेऊ आणि गोलाकार देऊ गळाच्या. इथे योकपट्टीचे 3 इंच घेतले. या साईडला 3 इंच घेतले आणि ही लाईन ड्रॉ करून घेऊ इथं. आता इथं आपल्या ती फिटिंगची लाईन असते ती ड्रॉ करून घेऊ इथं बरोबर असं. कटोरी आहे इथं 5.5 इंच. या साईडने 2.5 इंच घेतले आणि इथं 1.25 इंच घेतले गळ्याच्या साईडने. आता असं शेप देऊ कटोरीचे. आता कटिंग करून घेऊ इथं. आता ही कटोरी जशी आहे तसे ठेवून घ्यायचे आणि काढून घ्यायचे बरोबर असं. दुसऱ्या कापडावर ठेवून असं. आता हे झाले का हे उचलून घ्यायचे. आता दोन्ही साईडला 1-1 इंच घेऊ. इथं असं लाईन ड्रॉ करून घेऊ बरोबर. या साईडला असं शेप देऊ बरोबर असं कटोरीचे अशा पद्धतीने. आता इथं मध्ये भाग काढू कटोरीचे. 1 पॉइंट देऊ इथं. 1.5 इंच घेतले इथं खाली. आता ही लाईन ड्रॉ करून घेऊ. तर आता हे कटिंग करून घेऊ. योकपट्टी आता इथं आपण काढू. इथं 3.5 घेतली. इथं लाईन ड्रॉ करून घेऊ आणि इथं असं शेप देऊ थोडंसं गोलाकार. हे कटिंग करून घेऊ. आता बाहीची कटिंग करणार आहोत. अशा प्रकारे घडी करून घेऊ.
4 घडी करून घेऊ. इथं या साईडला खुला भाग आहे आणि या साईडला बंद भाग. या इकडून असं मापे टाकायचे. तर 9 इंच आहे बाही, त्याच्यात 2 इंच ॲड केले आहे. या साईडला पण तसंच माप टाकायचे आणि 3 इंच इकडे घ्यायचे कॅप हाईटचे. इथे लाईन ड्रॉ करून घेऊ. हे पाठ घ्यायचे आणि असं बरोबर फिटिंगची लाईन असते तिथपर्यंत असं पॉईंट द्यायचे एक. त्यानंतर इथं 2 ते 1.5 इंच शिलाईसाठी घ्यायचे. इथं 2 इंच घ्यायचे. इथं मध्ये भाग काढून आणि असं बरोबर शेप देऊ बाहीचे. अशा प्रकारे शेप द्यायचे बाहीचे. या साईडला असं 1.5 इंच मोडायचे आणि इथं बॉटमचे मापे टाकायचे. 4.5 आहे. त्यानंतर 1.5 ते 2 इंच शिलाईसाठी घेतले. आता हे फिटिंगची लाईन आहे, ही ड्रॉ करून घेऊ. ही शिलाईंची लाईन ड्रॉ करून घेऊ. तर ही झाली कटिंग पूर्ण. आता हे बाही कट करून घेऊ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं 1/2 इंच कट करून टाकायचे. अशा प्रकारे. तर ही झाली कटिंग पूर्ण आता आपली. धन्यवाद.